नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण सोमवारी आपल्या रानामध्ये मित्रांनो आपले जे उकरंडीतील जे शेणखत आहे तर ते संपूर्णपणे टाकून घेतलेलं आहे। तर ते आपण आता कल्टिवेटरच्या सहाय्याने मित्रांनो आपण पांगून घेणार आहोत, म्हणजे ते विस्कळून घेणार आहोत। तर आपण व्हिडिओमध्ये पाहतालच की आपण ते कशा प्रकारे विस्कळून घेत आहे, त्यासाठी रान कसे पाहिजे। तर मित्रांनो, आपण मागच्या वेळेस 1-2 एकर मित्रांनो असेच आपण खत जे आहे तर ते विस्कळले होते। तर चला तर पाहूयात की आपण कसे खत टाकलेले आहे, आपल्याला कशा प्रकारे विस्कळायचे आहे, त्यासाठी रान कसे पाहिजे। आणि ते मित्रांनो खत विस्कळून झाल्यावरती आपण आपले जे वावर आहे तर ते नांगरून टाकणार आहोत। मित्रांनो, जास्त खोल आपण नांगरणी करणार नाही आणि आपला डबल पलटी मारल्यानंतर मित्रांनो आपला जो नांगर आहे तो डबल पलटी असल्यामुळे आपण व्यवस्थित नांगरणी करणार आहे। बारीक रांधूर मित्रांनो त्यांनी नांगरट होत असते। तर मित्रांनो पाहू शकता की हे जे वावर आहे त्याचबरोबर याच्या खालचे जे वावर आहे तर याच्यामध्ये आपण शेणखत टाकून घेतलेलं आहे। आणि याच्यावरती सुद्धा मित्रांनो 1 एकरभर आपले जे कांद्याचे वावर होते त्याच्यामध्ये आता आपण खत टाकून घेतलेलं आहे। पण ते आपण परतच्या वेळेस मित्रांनो पांगवणार आहे, ते विस्कळणार आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला 1 ट्रॉली कमी पडलेली आहे, त्याच्यामुळे ते आपण नंतर विस्कळून घेणार आहोत। तर आपण पाहू शकता मित्रांनो, हे जे रान आहे तर ते पूर्णपणे कडक आहे। कडक म्हणण्यापेक्षा मित्रांनो वरील जे रान आहे तर ते माती जी आहे तर ती भुसभुशीत नाही आहे, कारण की पीक निघल्यावरती आपण याला शेणखत टाकून घेतलेलं आहे आणि आपण डायरेक्ट आता याच्यामध्ये विस्कळणार आहोत। तर मित्रांनो, जर नांगरटीचे जर वावर असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये खत आपल्याला अशा या कल्टिवेटरद्वारे मित्रांनो विस्कळता येणार नाही, कारण काय होते खत जागच्या जागावरती मातीमध्ये डायरेक्ट मिक्स होऊन जाते। तर आपण पाहू शकतो की आपण कल्टिवेटर जोडून आणलेलं आहे, त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण सारा यंत्र जोडून घेतलेलं आहे आणि आपली जी टॉपलिंग आहे तर ती पूर्णपणे आपण आखडून घेतलेलं आहे, की जेणेकरून सारा यंत्राने जे खत आहे तर ते आपण गोळा करून साईडला आपण विस्कळणार आहोत। तर याच्यामध्ये मित्रांनो 2 टेलर आहेत, त्याच्या खालच्या वावरामध्ये 2 टेलर आहेत, तर हे 4 टेलर मित्रांनो आपण खत विस्कळून घेणार आहोत। कारण की मित्रांनो आता हल्ली काय होतं की लेबरसुद्धा मिळत नाहीत आणि जरी मिळाले तरी 500-600 रुपयाला मित्रांनो 1 टेलर जो आहे तर ते विस्कळण्यासाठी मागतात। आणि त्याचबरोबर मित्रांनो व्यवस्थित संपूर्णपणे ते जे खत आहे तर ते विस्कळत नाही आहेत, त्याच्यामुळे आता मित्रांनो आता ट्रॅक्टरनेच खत विस्कळून घेणार आहोत। तर चला तर पाहूयात की कशा प्रकारे आपण हे खत विस्कळणार आहोत। तर आपण पाहू शकतो की आपल्या हा जो पुढचा जो एक फणा आहे तर त्याला आपण पाहू शकतो की खालीसुद्धा एक खोल आहे, त्याच्यावरती जोडले तर अजून मित्रांनो खत जे आहे तर ते गोळा होण्यास मदत येणार, म्हणजे या सारा यंत्रामध्ये ते अडकणार आणि ते आपण साईडला पांगवत जाणार। तर खत पांगून घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण लगेच याला नांगरणी करून घेऊयात। तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण या वावरात सुद्धा म्हणून संपूर्ण खत विस्कळून टाकलेलं आहे आणि याच्या खालच्या वावरातून मित्रांनो सुद्धा खत आपण पूर्णपणे विस्कळून टाकलेलं आहे। आपण पाहू शकतो की ते नांगरून पण टाकलेलं आहे आणि आता या वावरामध्ये मित्रांनो आपण नांगरणी करण्यासाठी आलेलो आहे। तर आपण पाहू शकता की कल्टिवेटरने आपण व्यवस्थित सगळ्या ठिकाणी मित्रांनो खते पांगवलेले आहे, विस्कळलेले आहे। तर मित्रांनो आपल्याला 1 ट्रेलर अर्धा तास विस्कळण्यासाठी गेलेला आहे। आपण सकाळी 9:30 वाजता आलो होतो, तर 10:30 ते 11:30 2 तास आपल्याला 4 टेलर मित्रांनो खत जे आहे तर ते विस्कळून झालेलं आहे। आणि याच्या खालच्या वावर जे आहे तर आपण पाहू शकतो की आपण नांगरून टाकलेलं आहे आणि या वावरामध्ये आपण आता नांगरणी करण्यासाठी आलेलो आहे। तर मित्रांनो आता वाजलेले आहे 6, आपण काय होईल तेवढे नांगरूयात आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे आपल्या गायी आहेत तर त्यांचे दारा वगैरे काढण्यासाठी, कुटे वगैरे करण्यासाठी आपल्याला जायचे आहे। तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण आपला ट्रॅक्टर जो आहे तर तिथे ठेवलेला आहे। आता आपण घरी जनावरांचे काम करण्यासाठी मित्रांनो निघालेलो आहे। त्याच्यानंतर मित्रांनो एक 7 ते 8 वाजता आपण येऊ आणि एक याच्यातील निम्मे अर्धे वावर जे आहे तर ते नांगरून टाकूयात आणि त्याच्यानंतर मित्रांनो उद्या आपल्याला त्याच्या खालचे रान नांगरायचे आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकतो की हे जे नेपियरचे जे रान आहे तर मित्रांनो आता याला पाणी नाही आहे, कारण की अजून पाऊस काळाचे दिवस असतोपर्यंत मित्रांनो फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून जवळपास 5 महिने मित्रांनो जायचे आहेत। तर 5 महिन्यामध्ये हे जे गवत आहे तर ते पूर्णपणे वाळून जाणार आहे आणि तसे आपल्या गवताला 3 वर्ष झालेले आहे, त्याच्यामुळे आपण हे जे गवत आहे तर ते नांगरून टाकणार आहोत। हे संपूर्ण जे वावर आहे तर ते सुद्धा आपण नांगरून टाकणार आहोत। तर मित्रांनो आता वाजले आहे 7:30, आपण एक 8:30 वाजेपर्यंत मित्रांनो नांगरणी करणार आहोत। आपण आपला ट्रॅक्टर वावरामध्येच लावला होता, आपण पाहू शकता आपण आता ट्रॅक्टरपाशी मित्रांनो आता आलेलो आहे। मित्रांनो मग असे टायरमधून थोडेसे पाणी लिकेज वाटत होते, पाहू शकता की इथं थोडेसे ओले झालेले आहे,
परंतु आपण ज्यावेळेस ट्रॅक्टर वगैरे धुतो तर त्यावेळेस मित्रांनो काय होते की आपण पाहू शकता या हे जे सापट आहे तर त्यातून मित्रांनो थोडंसं फार पाणी टायरच्या आतमध्ये जाते आणि ज्यावेळेस लोड टायर जो आहे तर जास्त प्रमाणात जर फिरला किंवा लोडवरती जास्त दबून वगैरे चालला तर ते काय होते त्यातून जे पाणी आहे तर ते बाहेर निघत असते. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ ॲप लोटो चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण रात्री 8:30 वाजेपर्यंत मित्रांनो काल नांगरणी केली आपण पाहिली असेल. तर ते जे वावर आहे तर ते फक्त 15-20 मिनिटाची मित्रांनो त्या वावराची नांगरणी मित्रांनो राहिलेली आहे. आणि आता आपण खालच्या मकाच्या रानामध्ये मित्रांनो आलेलो आहे. आपण पाहू शकतो की पाठीमागे आपण नांगरणी चालू आहे. मित्रांनो आपण पाहू शकता की मित्रांनो हे जे मकाचे रान आहे तर त्याला आपण सुरुवातीला फक्त पेरल्यावरती एकच पाणी दिले होते. त्यानंतर या मकाच्या रानात मित्रांनो पाणी बसले नव्हते. तर रान जे आहे तर ते पूर्णपणे वाळलेलं आहे. म्हणजे रान तसे ओलले आहे परंतु इतके चिवट झालेले आहे की मकाच्या पिकाने त्याचे संपूर्ण पाणी जे आहे तर ते पूर्णपणे शोषलेले आहे. त्यामुळे मित्रांनो रान जे आहे तर ते एकदम कडक आहे. आपण पाहू शकता. तर आपला जो ट्रॅक्टर आहे तर लॉस सेकंडवरती मित्रांनो आपल्याला आपला ट्रॅक्टर जो आहे तर तो चालवावा लागत आहे. आपण पाहू शकता की लॉ गिअर आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण आता न्यूट्रन केलेलं आहे, बंद केलं त्याच्यामुळे. तर आपल्याला लॉ सेकंडवरती मित्रांनो आपल्याला चालवावं लागत आहे. इतके हे जे रान आहे तर ते इतके हार्ड झालेले आहे. तर मित्रांनो हे झाल्यावरती आपण नंतर म्हणजे आपले नेपियरचे रान आहे त्याचबरोबर आपले जे कालचे राहिले थोडेसे रान आहे तर त्याची मित्रांनो आपण नांगरणी करणार आहोत. आपण पाहू शकतो की व्यवस्थित सरळ आपण याची नांगरणी जी आहे तर ती चालू आहे. आणि नंतर मित्रांनो आपण पाहू शकतो की हे आपले कांद्याचे रान ज्याच्यामध्ये आपण एकरभर कांदे केले होते. तर त्या रानामध्ये मित्रांनो आपण 5-6 दिवसानंतर मित्रांनो आपण नांगरणी करणार आहे. सोमवार गेल्यावरती आपण त्यामध्ये एक खताचं टेलर मित्रांनो टाकायचा राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर ते जे खत आहे तर आपण पाहू शकतो की आपण याच्यामध्ये डेक टाकलेले आहेत. तर ते आपण कल्टिवेटर साहाय्याने पांगून घेणार आहोत, विस्कळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याला आपण नांगरणी करणार आहोत. त्याला तर आपण हे नांगरणी करूयात आणि दुपारनंतर ते जे राहिलेले वरचे जे रान आहे त्याचबरोबर नेपेरचे आहे तर ते आपण नांगरणार आहोत. मित्रांनो आपण पाहू शकता की याच्यामध्ये मित्रांनो हा सेकंड गिअर आहे आणि खालचा आपण पाहू शकतो की लो गिअर आहे. तर याच्यावरती मित्रांनो आपण नांगरणी करत आहोत. स्लिप मारत आहे एवढ्या कडक मित्रांनो